नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकीत अयोध्येमध्ये भाजपचा पराभव झाला आणि हा पराभव अनेकांना अतिशय जिव्हारी लागला आहे. या संदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जात आहेत आणि या सर्व पोस्ट वाचताना असं वाटतं की या लोकांना हिंदू परंपरेचं थोडं तरी आकलन आहे की नाही. अशा पोस्ट देणाऱ्या लोकांच्या मते रामावर श्रद्धा असलेल्या अयोध्येतील प्रत्येक नागरिकाने भाजपलाच मत द्यायला पाहिजे होतं. असं मानणाऱ्या लोकांना हिंदू परंपरेचे अनोखेपण, त्या परंपरेतील विशालता याचं थोडं तरी आकलन आहे का असा प्रश्न पडतो. हिंदू धर्म हा कुराण किंवा बायबल सारखा एखाद्या धर्मग्रंथाने बांधलेला नाही. त्यात दैवी शक्तीचे समर्थन लाभलेला शरियासारखा कायदा किंवा राज्यव्यवस्था नाही, किंवा माणसाने काय करावं काय करू नये हे सांगणाऱ्या बायबल मधल्या 10 आज्ञा नाहीत. अशा पोस्ट टाकणारे हे लोक मात्र अयोध्यावासियांना सांगतायत की तुमची प्रभू रामचंद्रांवर श्रद्धा असेल तर तुम्ही विशिष्ट पक्षालाच मत द्यायला पाहिजे होतं. खरं तर अशा प्रकारची अपेक्षा एखाद्या धर्मग्रंथावर आधारित असलेल्या धर्माच्या म्हणजे इस्लामी किंवा ख्रिस्ती धर्मातील सनातनी लोकांकडून केली जाते. पण अशी अपेक्षा हिंदू धर्मीयांच्याकडून करणं म्हणजे हिंदू धर्मामध्ये इस्लाम मधील कट्टरता आणण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. हिंदू धर्मामध्ये व्यक्तीला मोठं स्वातंत्र्य असतं. याचे कारण या धर्मात अनेक परस्पर विरोधी प्रवाह आहेत. हिंदू धर्मातील काही विचार प्रवाह कमालीचे उदात्त आणि मुक्तिदायी आहेत, तर काही अंधश्रद्धेवर आधारलेले आणि मनुष्यत्वाचा संकोच करणाऱ्या अन्याय अशा जाती प्रथेला जन्म देणारेही आहेत. हिंदू धर्मातील परस्पर विरोधी मूल्य आणि त्याच्या विचार परंपरा यामुळे या धर्मात जन्मलेल्या लोकांना इतर धर्मातील लोकांच्या तुलनेने कमालीचे जास्त स्वातंत्र्य असते. तुमची रामावर श्रद्धा असेल तर तुम्ही एका विशिष्ट पक्षालाच मत दिलं पाहिजे असा आग्रह धरून अयोध्येतील मतदारांना हिंदू विरोधी ठरवणारे लोक हे विसरतात की अशी कर्मठ आज्ञा ही हिंदू परंपरेशी न जुळणारी आहे. हिंदू धर्मातील श्रद्धेतील खुलेपणाचा विलोभनीय आविष्कार पाहायचा असेल तर आपल्याला वारकऱ्यांच्या दिंडीत चंद्रभागेच्या तीरी जावे लागेल. श्रीमंत गरीब हा भेद विसरून उन्हा पावसाची पर्वा न करता मैलोन चालत जाणारे वारकरी जेव्हा एकमेकाला वाकून नमस्कार करत गळा भेट घेत तल्लीन होऊन विठ्ठल भक्तीचे अभंग म्हणतात तेव्हा अगदी नास्तिकांच्या डोळ्यात देखील पाणी येऊ शकतं. कारण या भक्तीत मनाची विशालता असते, देवापाशी काही मागणं नसतं, अहंकाराचा लोप असतो, यात कोणतं कर्मकांड नसतं, असते ती निरपेक्ष आस. हिंदू परंपरेत व्यक्तीला अनंताचा वेध घेण्यासाठी कोणत्याही उपासना पद्धतीचे स्वातंत्र्य असते. या स्वातंत्र्यामुळेच हिंदू धर्मात कमालीचे वैविध्य आहे आणि समृद्धी आहे. जर तुम्ही हिंदूंमधील श्रद्धेचा आधार घेऊन त्यांचे स्वातंत्र्य ताब्यात घेऊ पाहत असाल तर हिंदू परंपरेतील या विलोभनीय खुलेपणाला धोका निर्माण होईल. हे अयोध्येतील पराभवाचं दुःख बाळगणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. वारीतील सामर्थ्य समता संग्रहाला लाभावे या शीर्षकाच्या आपल्या एका लेखात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणतात की वारीच्या काळात वारकरी रोज 20-20 किलोमीटर चालतात, पावसाचे झोडपणे चिखल तुडवणे आनंदाने स्वीकारतात, वारकरी माळ धारण करतात, एका अर्थाने व्रतस्थ होतात. वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम शक्ती, प्रेम भक्ती, शांतीची प्रस्थापना आणि मानवतेची समानता हा असतो. अशा विशालतेमध्ये कोणी कोणाला मत द्यावे हे सांगणे बसत नाही. हा धर्म नाही, धर्मावर आधारित राजकारण आहे. धर्मावर आधारित राजकारणामुळे हिंदू संस्कृतीचे वेगवेगळ्या पातळीवर नुकसान झाले आहे. या राजकारणामुळे जे तथाकथित साधू संत देशाच्या राजकीय सामाजिक क्षितिजावर उदयाला आले, विशेषतः उत्तर प्रदेशात, हे तथाकथित संत आणि भागवत धर्मातील खरे तुकारामासारखे संत यांच्यात मुळातच मोठा विरोध आहे. खरं तर या लोकांना संत म्हणायलाच हिंदू समाजाने आक्षेप घेतला नाही, हे आपलं दुर्दैव आहे. एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, माझी या मीपणावर पडो पाषाण, जळो हे भूषण नाम माझे. म्हणजे मनाची अशी विशालता, अहंकार सोडण्याचं आवाहन आणि धार्मिक अस्मितेखालील लोकांचं संघटन करण्याची प्रेरणा यात एक मोठा ताण असतो. अशा विशालतेचा वारसा सांगणारी हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मियांमध्ये असुरक्षितता, त्यांना कायम आपल्यावर अन्याय होतोय असं सांगून आक्रमकता निर्माण करू पाहणारी धर्मवादी राजकीय विचारसरणी या एकमेकाला छेद देणाऱ्या, एकमेकाविरुद्ध उभ्या टाकणाऱ्या गोष्टी आहेत. आज दुर्दैवाने धर्माभिमान जागता ठेवणे ही आजच्या धर्मवादी राजकारणाची अपरिहार्यता आहे. खरं तर 80% जास्त हिंदू समाज असलेल्या आपल्या देशात हिंदूंमध्ये सदैव असुरक्षितता निर्माण करणे आणि त्यातून आक्रमकता निर्माण करण्याचं राजकारण म्हणजे हिंदूंमध्ये इस्लाम मधील कट्टरता आणण्याचा प्रयत्न आहे. पण दुर्दैवाने हिंदू समाजाला याचं भान नाही. आपल्या समृद्ध अशा वारशाला नख लावलं जातंय हे आपल्या गावीही नाही.
आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपण अयोध्येतील भाजपच्या पराभवाकडे बघितलं पाहिजे. अयोध्या या शब्दाचा अर्थ जी कधीही पराभूत होऊ शकत नाही अशी ती नगरी. आणि मग हाच अर्थ आपण पुढे नेला तर अयोध्यावासी नागरिक म्हणजे असे लोक जे आपल्या श्रद्धेचा ताबा एखाद्या पक्षाला किंवा राजकीय विचारसरणीच्या लोकांना घेऊ देत नाहीत, देवावरील श्रद्धेच्या बाबतीत आपले स्वातंत्र्य ते गहाण टाकत नाहीत. अयोध्येतील लोकांनी नेमके हेच केलं. खऱ्या मुक्ती देणाऱ्या भागवत परंपरेचे ज्या हिंदूला ज्ञान असेल त्याला अयोध्येतील लोकांनी आपली श्रद्धा राजकीय हेतूंसाठी वापरू दिली नाही याचा आनंदच वाटायला पाहिजे.